नमस्कार, गुड इव्हनिंग. सगळ्यांचं खूप मनापासून हार्दिक स्वागत. We extend a very warm welcome to all the honored members of the press. We would like to firstly apologize that because of the restrictions, we are not able to operate at full capacity. So therefore, we have invited a limited number of people. So thank you for cooperating and thank you for understanding. I will hand over the mic to the Managing Trustee of the Master Dinanath Mangeshkar Smriti Pratishthan, my father, Pandit Hridaynath Mangeshkar ji, and he will make the opening statement about the awards and the functions. Thank you. धन्यवाद. आजची ही पत्रकार परिषद आहे. हिंदी बोलू का ही पत्रकार परिषद ह्याला एक काम वेगळं महत्व आहे. 2020 साली 2021 साली मास्टर दिनानाथ मंगेशकर यांच्या पुण्यतिथीमध्ये कोरोना याला आपण सगळेच माफ होत असलेला ह्या आजारामुळे खंड पडला. 1942 साली वडील गेले. तेव्हापासून आजपर्यंत आम्ही कधीही खंडाला पुढे देताना ही पुढे साजरी केली. त्याचं सारं श्रेय अर्थात लता मंगेशकर म्हणजे दिदीला तिची इच्छा असते की पुण्यतिथी झालीच पाहिजे. त्याप्रमाणे पुण्यतिथी होतेच. मग आम्हाला वेगवेगळे उत्सव भेटतात. गेले 30 वर्ष प्रभावळकर म्हणजे नितेश आरक्षे प्रभावळकर हे आमच्यामुळे आणि ही एकूण 80 वर पुण्यतिथी म्हणजे 79. इतक्या वर्ष सहसा कोणाची पुण्यतिथी होत असेल म्हणजे कुटुंब करत असेल हे जरा मला अशक्य वाटतं. पण दिदीच्या प्रयत्नाने निष्ठेने त्या अतिशय सद्भावनेने ही पुण्यतिथी एकूण 80 वर पुण्यतिथी आता आम्ही 24 एप्रिल मिळत नाही आहे. कारण 24 एप्रिलला फार करोना होता. थिएटर सगळी बंद होती. म्हणून आम्ही असं ठरवलं यावर्षी की जो महिना मिळेल त्या महिन्याची पुण्यतिथी करायची. त्यावेळेस मे पण बुक केला होता. जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबरपर्यंत बुक केलं होतं. पण दरवर्षी दर महिन्याला करोना होताच आणि त्यामुळं आम्हाला हा नोव्हेंबर महिना मिळाला. म्हणून नोव्हेंबर महिन्याला आम्ही करतो. पण ही लाक्षणिक आहे एवढं लक्षात ठेवा. लाक्षणिकला मला इंग्लिशमध्ये चांगला शब्द सापडत सिम्बॉलिक. खरी पुण्यतिथी 24 एप्रिलला आहे. पण ही पुण्यतिथी 2 वर्ष आम्ही करू नाही शकलो. थोडा आम्ही नोव्हेंबरला करतो. याचा अर्थ हा नाही की गेल्या 24 एप्रिल 2022ला 23ला होणार नाही पुण्यतिथी. 2023ला ही 24 एप्रिलला ही पुण्यतिथी होणार आहे. इतक्याच मोठ्या प्रमाणात होणार आहे. ह्या पुण्यतिथीचे एक गंमत तुम्हाला सांगतो की 2020 साली अगदी अघटितपणे अकस्मात दिदी म्हणजे लता मंगेशकर 2019 नोव्हेंबर 2019 नोव्हेंबरला अकस्मातपणे दिदी म्हणजे भारतरत्न लता मंगेशकर अतिशय आजारी पडली. अतिशय म्हणजे अतिशय. आपण सर्व वर्तमानपत्रकार आपण छापत होतात ही अवघड परिस्थिती वगैरे वगैरे. पण त्या आजारात ज्या वैद्यकाने डॉक्टर्सनी तिला बाहेर काढलं त्या सर्व डॉक्टर्सला आम्ही सत्कार करतो. त्यामुळे यावेळीची जरा लिस्ट आहे ती कलाकार कमी आहेत पण डॉक्टर्स जास्ती आहेत. त्याचं कारण असं
की जे डॉक्टर तिथं होते त्याने तिला वाचवलं तर सगळ्या डॉक्टरांचा आम्ही न होतो त्याचा सत्कार आम्ही करतो हे आम्ही त्याच वेळेस ठरवलं होतं आणि त्याच वेळेला त्याला पत्र पण पाठवले होते पण करोनामुळं 2 वर्षापूर्वी होऊ शकतो यावर्षी ती होती आहे आपण सर्व पत्रकार मंगेशकरांचे फार चाहते आहोत दरवर्षी दरवेळेला दरवर्षी आपण आम्हाला फार सहकार्य करतो आणि प्रतिष्ठानतर्फे आपल्याला विनंती करतो की आपण आम्हाला सदिच्छा द्या आम्हाला सहकार्य करा जास्तीत जास्त कुठेतरी चांगली होईल याचा आपण सर्व मिळून प्रयत्न करूया आता आदिनाथ मला बोलूया कोणाकोणाला पारितोषिक आहे ते वाचून टाकू Does the sound okay? Sorry. Thank you. एक मिनिट माईक थोडं ऑडिओ Mike, sir, I can you give. इथं असं ठीक है तो माइक कनेक्ट करोगे In the beginning, I'll just give you a very short introduction and a little bit of information about our trust. The Master Dinanath Mangeshkar Smriti Pratishthan, Pune, is a registered public charitable trust established and exclusively nurtured over the last 31 years by the Mangeshkar family. We are honored that we get the opportunity to felicitate great legends from the field of music, drama, art, medical professionals, social workers, and so on, with the prestigious Dinanath Mangeshkar Puraskar, the Dinanath Mangeshkar Award, and various other awards that have been instituted by the Trust. This function will take place on Wednesday, November the 24th, 2021 at the Dinanath Mangeshkar Natyagraha, Vivek, Mumbai. The Honorable Chief Minister of Maharashtra, Shri Uddhavji Thackeray will preside over the function and will felicitate the honorable and distinguished awardees at his own hands. Every year, this program is organized on 24th April, which is the Memorial Day, the Punya Tithi of my grandfather, Master Dinanath Mangeshkarji. But as Baba said, however, that due to the pandemic, over the last 2 years, that is 24th April 2020 and 24th April 2021, we could not do that because of the worldwide COVID issue. So this year, the family has decided to hold the award ceremony on the 24th of November, marking it symbolically. Following is the list of the distinguished award recipients for this year. Master Dinanath Mangeshkar Puraskar for exemplary services to the field of Indian music and the Indian cine movie industry. The Jeevan Gaurav Puraskar is to Pandit Pyarelal Sharma ji. As we all know, Honorable Pandit Pyarelal Sharma ji is from the legendary duo of the Lakshmikant Pyarelal music director duo, which has given some of the greatest hits to Indian cinema. We are very honored that one of the awardees is also sitting here with us, and the Master Dinanath Mangeshkar Puraskar for her exemplary service in the field of Indian music, Sushri Ushatai Mangeshkar ji. Master Dinanath Mangeshkar Vishesh Puraskar for her exemplary service to the field of music and literature, Sushri Veenatai Khadikar. Master Dinanath Mangeshkar Puraskar
Vishesh Puraskar for dedicated and distinguished services to the field of cinema, Shri Prem Chopra. The Master Dinanath Mangeshkar Vishesh Puraskar for distinguished and dedicated services to the field of Indian cinema, Sushri Mala Sinhaji. The Vag Vilasini Puraskar, which is the Master Dinanath Smriti Pratishthan's award for exemplary work in the field of literature, goes to Shri Santosh Anand. The Master Dinanath Puraskar for exemplary and dedicated service to the field of drama, theatre and cinema, Shri Nana Patekar. The Master Dinanath Mangeshkar Puraskar for dedicated and distinguished services in the field of journalism, Shri Sanjay Raut. The Master Dinanath Mangeshkar Puraskar for exemplary services to the field of literature and poetry, Kaviyatri Neeraja. The Master Dinanath Vishesh Puraskar for dedicated services in the field of the medical profession are to the following doctors: Dr. Pradeep Samdani, Dr. Rajiv Sharma, Dr. Janardhan Nimbodkar, Dr. Ashwin Mehta, Dr. Nishit Shah, and Dr. Samir Zor. So these are the 15 distinguished people from the various fields. As you have seen, there's literature, there's cinema, there's movies, there's poetry, there's the medical world, there's journalism, all the various fields in which the Trust has decided to honor such living legends. So these are the awardees. I hand over the mic to Baba Dev. As Baba said, that the function is going to be held on the 24th of November at the Dinanath Mangeshkar Natyagriha, Vijaypal, and a very dear family friend who has been a very long and constant support to our trust, Shri Avinash Prabhavarkarji, who is the chairman of the Videsh Arts Trust. He is organizing the function. As you know, you will be familiar with him. He's one of the most prolific people on the music scene and the arts and culture scene. So I would request him to say a few words about the program. नमस्कार. आज स्मृती पुरस्कारांचा वितरण सोहळा 19वा होतो आहे 24 नोव्हेंबरला. त्याच्यानंतर सध्याचे लोकप्रिय गायक डॉक्टर राऊ देशपांडे यांच्या गायनाचा कार्यक्रम होणार आहे. पारितोषिक वितरण समारोह. गेली 19 वर्ष आता पंडितजींनी सांगितलं तसं हे खरोखर अत्यंत काय म्हणतात ते रेअर घटना असेल की इतकी वर्ष एक परिवार अशा पद्धतीने पुण्यतिथी सोहळा करत आहे. खरोखर म्हणजे माझ्या दृष्टीने अत्यंत अभिमानाचा आणि विशेष असावा भाग आहे की मी हा सहभाग म्हणजे समारोहाशी जोडला गेलेल्या बरेच काही गेली अनेक वर्ष आणि मंगेशकरांचं त्यांच्या वडिलांबद्दलचं प्रेम आणि हे पाहून इतकं बरं वाटतं. ज्या अजूनही ज्या निष्ठेने आणि ज्या प्रेमाने आणि ज्या तन्मयतेने ते वडिलांचं सगळं करत असतात ही अत्यंत सध्याच्या काळातली अत्यंत अपूर्व घटना असं मी मानतो स्वतः. या समारोहाशी मला त्यांनी बांधून घेतल्याच्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. कार्यक्रम राऊ देशपांडेंचा 19व्या झाल्यानंतर आणि मला वाटतं या 24 एप्रिल 22ला बहुतेक ही 80वी असणार आहे पुढची जी पुण्यतिथी असणार आहे. म्हणजे ते तोही फार महत्वाचा टप्पा असेल असं मला वाटतं. तर त्याच्यामुळे हा खरोखर पुण्यतिथी असेल तरी हा अतिशय चांगला आनंदयोग आहे असं मी मानतो. मी बाळासाहेब आंबेडकर. Friends, I just add one. एक गोष्ट सांगायचं विसरलो आपल्याला. नाट्य संगीत
आणि सेवाभावी संस्था अशांना आम्ही विविध पुरस्कार करतो. कारण करोनामुळं यावर्षी नाटकं आलीच नाही, गेल्या वर्षी आले नाही आणि यावर्षी पण नाही. म्हणून यावर्षी आम्ही नाटकाला पारितोषिक दिलेलं नाही. तेवढे पण कृपया लावून घ्या. एकदम नाटकाला दिलं नाही असं काही उद्दिष्ट आहे. नाटकात आलं नाही. निवड करणारे श्री रायरेगिरी इथं आलेले आहेत. त्याला मी विचारले कुठल्या नाटकाला द्यायचं यावर्षी, तर तुम्ही अजून कुठल्या नाटकात आले नाही तर निवड कशी करणार. म्हणून नाटकला यावर्षी दिले नाही. तेवढ्या पण कृपया देतो. To my left is Shri Ravi Joshi ji. He is the person who manages all the affairs of the trust. He just reminded me, and I must share this with you, that the Master Dinanath Mangeshkar Vishesh Puraskar, which are being given to various doctors from the various genres of the medical field. I must add that Dr. Samir Zog is a doctor who is being felicitated especially for his exemplary services towards the COVID patients. And we ourselves have seen that for a number of months that man has not even gone home. He has just been in a PP suit in the ICU throughout. So for Dr. Samir Zog, it is for his exemplary services to curing the patients afflicted by COVID. अनेक आपल्याला सांगायचं की वास्तविक ते सुरुवातीला सांगायला पाहिजे होतं. उशीर झाल्या माफ करता येते. आत्ता आपण एक क्षणभर सवारी उठून शिवसाहेब बाबासाहेब पर्यंत त्याच्या आपण त्यांना श्रद्धांजली होती. दरवर्षी अध्यक्ष कोण हा माझा प्रश्न असतो. त्या मोठे मोठे कलाकार आलेले असतात, गायक असतात, चित्रपटातल्या अभिनेत्री असतात, हिरो असतात, साहित्यिक असतात. त्यामुळे त्या हिशोबाने अध्यक्ष निवडावं लागतं. ह्यावर्षी बरोबर बाबासाहेब पुरंदरे हे जाण्याच्या एक 4 दिवस आधी मला प्रभाकरांचा फोन आला की आपण यावर्षी बाबासाहेब पुरंदरेला अध्यक्ष करू. त्या विधाला असं म्हटलं की मी पुण्यात जातो आणि विचारतो की त्याची परिस्थिती आहे का. मी पुण्याला गेलो तर मला डॉक्टर केळकर हॉस्पिटलमधून घेऊन गेले त्यांचा अंत्यदर्शन करायला. इतके असं एक पुस्तकं झालं. पण त्यांना सर्वांना परत श्रद्धांजली आपण केली आहे. दिनानाथ पक्षातर्फे मी असं घोषित करतो की ही पुण्यतिथी बाबासाहेबांच्या स्मृतीस आम्ही अर्पण केली. The program that is being held on the 24th will be conquered by the legendary voice artist Shri Harish Bhimani ji. Request Ushanti to say a few words, please. 2 शब्द तुमची इच्छा आहे तू बोलावं. 1-2 शब्द तू बोलावे सगळ्यांची इच्छा आहे. हा नाही गुड. मला बाबांच्या नावाचा पुरस्कार मिळाला. याच्यापेक्षा मोठा पुरस्कार होऊच शकत नाही. त्याची मला खूप खूप आनंद झालेला आहे. आणि
हा पुरस्कार इतर पुरस्कारपेक्षा श्रेष्ठ असल्यामुळे मी अत्यंत जपून ठेवणार आहे. वस्तू जपून ठेवणे माझं काम आहे, पण हा जास्त जपण्यात. आणि हा कार्यक्रम जरी नोव्हेंबरमध्ये होत असला तरी सुद्धा 24 नोव्हेंबरला पण आम्ही सगळे फॅमिली हजर असते. नेहमी राहिलो आणि आताही राहू. कमी मला बाबासाहेबांची वाटते, पण बाबासाहेब अनेक वेळा कार्यक्रमाला आले होते, अध्यक्ष पण आले होते, त्यांनी कार्यक्रमात भाग पण घेतला होता. पण आमचं दुर्दैव की ते नेहमी केले. आणि जिथे कलाकारांना आम्ही बोलवलेलं आहे की त्यांना त्यांना ती जरुरीचं आहे, आवश्यक आहे असं वाटलं. त्यात प्रेम चोपडा हे खूप जुने आर्टिस्ट, हे मी सजेस्ट केले की प्रेम चोपडांना बोलला तुम्ही आणि मला सुद्धा बोला. हे दोन आर्टिस्ट आम्ही सगळे वसुंधरा ठरवतो कोणाला द्यायचं तर असं हे दोन आर्टिस्टचं नाव मी सजेस्ट केलं होतं. आणि पुढच्या वेळेला तुम्ही मला जे योग्य वाटतं ते सजेस्ट करेन. हे त्याला तुला सांगेन, कारण तो मुख्य सगळ्या प्रतिष्ठानचा, मी त्याला सांगावं लागतं. थँक्यू. प्रश्न आहे पुढे कसं आहे, कुठलाही प्रश्न आहे? अगर किसी को कुछ पूछना हो या कोई सवाल हो, अगर आप यहाँ देखें लेफ्ट को, you will see the model of the trophy. This is the trophy that we give out every year to all the various legendary, distinguished awardees. So if you want, you can have a look at it also. आणि आभार मानणारी व्यक्ती तर अनुषा दरवर्षी आम्हाला खूप सहकार्य करतात. हा चांगली पत्रकार परिषद घेतात, नंतर खूप छान ठेवले झाले असतात आणि सगळ्या त्या खूप प्रेमाने घेतात. हे प्रचंड भरपूर आवडतात. आपल्याला काही विचारलं असेल तर विचारू शकतो. काय विचारायचं काय हे सगळं बोलून झालं. Thank you everybody. Thank you so much for coming. And we मला मी invite. आपल्याला विनंती करतो की करोना न घाबरताना खाण्यापिण्याची व्यवस्था केली आहे, त्याचा आस्वाद घ्या. मी तुम्हाला आश्वासन देतो की ते फार चांगलं केलेलं आहे. बिलकुल करोना न घाबरताना खाण्यापिण्याची आस्वाद घ्या. धन्यवाद. Namaskar. Thank you. Can we have all of it together for a group picture? Yeah. अरे नहीं वो पेट छोड़ कैमरा लेके आगे आ जा. ना फ्रेम ले. हाँ लिया तो. फ्रेम ले. सर वेट सेकंड सर एक सेकंड ना एक फ्रेम चाहिए. जल्दी दे राइट. मैडम थैंक यू. एक मिनिट काय चाहिए. एक सेकंड ना लास्ट पिक्चर. फोटोग्राफर से ले. रवि जी थोड़ा पास आना. वन लास्ट प्लीज. बाबा सॉरी बाबा. व्हिडिओ पण पाठवून दे. दादा दादा आ जाओ आया तो लिंक चाहिए.